काय झालंय नक्की आपल्या मंगरूला, का हलय नाही ती करणं. जर हे तुम्हाला जाणायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय एकविरा भावानो, मी भूषण भोईर स्वागत करतो तुमचं माझ्या डेली मिनी ब्लॉग मध्ये. सांजचा उठून बघला की आपली वहिंची झालेली कामावरनं तिने बी बनवलेली मॅगी. सांजचा उठलो कारण का तुमच्या भावाची होती आज सुट्टी. उठल्या उठल्या टेस्ट केली आपल्या वंशीने बनवलेली मॅगी बी जाम भारी झालेली. तिला बाय बोलूनशी आयलो आपण बाजारात कारण का आपल्याला घेवायचे होते कपडे, आपल्याकडे कपडत नव्हतं जास्ती घालायला. अख्खा मार्केट फिरून शेवटी मी आयलो माझ्या मित्राच्या दुकानाजवळ कारण का भावाकडे कलेक्शन बी जाम भारी आलतं. तिकडनंच निघलो आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशन वरती. तेवढ्यानं आपल्या बाजूची गेली जीटी. बाईची फायरिंग बी जाम भारी होती. आपसरी लोकेशन बोलला की होती आपली जू बीच. तसं बी जाम दिस झालं होतं, बीच वरती फिरायला नव्हतो आलो. तेवढ्यानं बघला की शाळेची पोरं बी आलेली पिकनिक साठी, आपली माणसं बी आली होती आपल्या बाजूला. ही अशी खुश होते जसं कवा आलीच नाही जू बीचला. तिकडशी निघलो सरला मी घरात यायला. आई मला बोलायला बी जाम लाजत होता कारण का भावाला येत होता व्हिडिओ मध्ये. इकडशी सगळ्यांना भाई बोलूनशी आयलो बांध्यावरती आणि तेवढ्यानं गवला आपल्याला आपला मित्र भाई बी होता त्याच्या भाच्या रिशांकला घेऊन. भावाला तर माहिती नाही नक्की काय झालेलं पण फुल ठसन देत होता मला भाई, डोल्यात डोले टाकून. आपल्या बाबूला बाय करूनशी आयलो परत बाहेर आपल्या मंगरू सोबत वॉक करायला. आपले फलटण बी होते आपल्यासोबत. नेला मंगरूला सोबत सिग्नल जवळ चालून मंगरूला बी एवढा चालवला की भाई जामच थकलेला. त्याचा बी म्हणणं असा होता की भाई मला उचलूनच घे नाही तर हलायचो नाही एका जागेवर ना मी बी. चला किती खुशी का. मंगरूलाच वॉकवरनं आणल्यावरती आपल्याला गवला आपला संत्रा विल्ला बाई. जेव्हा बी आपल्याला बघतो तेव्हा आपल्या मंगारी येत राहतं बाई. जाम भारी आहे पण चमडी पण बाई तेवढाच आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर चला पुन्हा भेटूया नव्या ब्लॉग मध्ये.